सैनिक टाकळी येथील मारुती मंदिर परिसरात गुरुवारी सायंकाळी ऊस उत्पादक शेतकऱ्यांची जागर सभा पार पडली। या सभेचे आयोजन आंदोलन अंकुश संघटनेतर्फे करण्यात आले होते। सभेचे अध्यक्षपद प्रगतशील शेतकरी भीमराव माने यांनी भूषविले। सभेमध्ये अरुण पाटील, राजू पाटील, राकेश जगदाळे यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना आपल्या मनोगतांमधून साखर कारखानदारांविषयी नाराजी व्यक्त केली आहे। प्रास्ताविक विनोद पाटील यांनी केले। मागील 2 वर्षांपासून साखर, बगॅस, मळी या सर्व उपउत्पादनांना चांगले बाजारभाव मिळूनही साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना नफ्यातील दुसरा हप्ता दिलेला नाही, असा आरोप सभेत करण्यात आला। तसेच चालू गळीत हंगामासाठी परवडणारा दर जाहीर न करता जबरदस्तीने कारखाने सुरू करण्याच्या हालचालींविरोधात शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे। या पार्श्वभूमीवर आंदोलन अंकुश संघटनेचे प्रमुख धनाजी चुडमुंगे यांनी स्पष्ट इशारा दिला की जोपर्यंत मागील हप्ता आणि चालू हंगामासाठी परवडणारा दर जाहीर होत नाही तोपर्यंत कोणत्याही परिस्थितीत साखर कारखाने सुरू होऊ देणार नाही। दरम्यान संघटनेचे जिल्हाध्यक्ष दीपक पाटील म्हणाले, शेतकऱ्यांचा विरोध डावलून जबरदस्तीने कारखाने सुरू करण्याचा प्रयत्न केल्यास ऊस आंदोलनाची पहिली ठिणगी सैनिक टाकळीतूनच पडेल आणि ती कारखानदारांना परवडणारी ठरणार नाही। सभेला शिवाजी पाटील, अमोल गावडे, रामचंद्र पाटील, संतोष मिर्जे, अशोक पाटील, रमेश ढाले, शामराव पाटील, कृष्णात मिर्जे, बाळू पाटील, सचिन वाणी, योगेश चौगले, काकासो पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते। दुसरा हप्ता द्यावा असं कारखान्याने वाटलं नाही। मग आज या कारखान्याने हे सगळं डावलून गेल्या 1 महिन्यापूर्वी आपण त्या ठिकाणी रॅली काढून निवेदन दिले की बाबा मागचा तुमचा हिशोब करा आणि आम्हाला दसऱ्या दिवाळीला दुसरा हप्ता द्या आणि त्या ठिकाणी पुढच्या दराची घोषणा करून कारखाने चालू करा, इतकीच मागणी आम्ही केली होती। पण ती मागणी डावलून आज त्यांनी कारखाने केला आहे। आता डोळ्या यायला लागल्यात, बघायला लागले आपण आणि उद्यापासून ते आपण केलं तर आंदोलन मोडीत करायचं। कोणीकडे बगलबच्चाला तोडी द्यायच्या, कारखान्याच्या कामगारांना तोडी द्यायच्या, कारखान्याच्या कामगारांना पुढे करायचं, हे सगळे प्रयत्न ते सुरू करणार आहे। पण कशासाठी तर आपला ऊस लुटून न्यायला, ऊसाला दर द्यायचा नाही, तेच पैसे उद्या निवडणुकीत वापरायचे आणि परत सोसायटीपासून बँकांपर्यंत आणि पाणी पुरवठा यांची सत्ता। आज सामान्य शेतकरी त्यांच्यापुढे उभा राहू शकत नाही, त्यांच्यापुढे बोलू शकत नाही, तर त्याला प्रत्येक गोष्टीत लाचार बनवलेला आहे। पूर्वी आम्ही ऊसाच्या पैशाच्या जेव्हा मुलींचे लग्न असू देत, गोटा घर ह्या मोठमोठ्या गोष्टी करत होतो, पण आज जर बघितलं तर मागचं पीक कर्ज कसं भागतंय आणि नवीन पीक कर्ज कसं काढायचं, एवढ्या चक्रात आपण आज गेली 10 वर्षापासून अडकलेलं बघतोय। पीक कर्ज सुद्धा त्या ठिकाणी भेटत नाही आपल्याला उचलता, तर त्या ठिकाणी एखाद्या सावकाराकडून उचलून घेऊन ते पीक कर्ज नवजुनं करावं लागतंय आणि पुढचं कर्ज घ्यावं लागतंय। मग ही परिस्थिती या कारखानदारांनी निर्माण केली। आज हे इथेनॉल धोरणाचा वापर करून डिलिव्हरीच्या टक्का चोरल्यात। बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।